नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट पीपीटीमध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमधली लॉजिकल स्टेटमेंट तुम्ही बघितलेली आहे. त्याच्यावरचा एक्सरसाइज पण तुमचा सोडवून झालेला असेल. आता आपण बघूया जी काही सिंपल स्टेटमेंट असतात. आपण लँग्वेज शिकताना बघतो किंवा लँग्वेज बोलताना पण बघतो की जी काही सिंपल स्टेटमेंट आहे ती आपण कुठल्या ना कुठल्या वर्डने कनेक्ट करत असतो. जसं आपल्याकडे वर्ड आहे अँड, काही स्टेटमेंट असतात अँडने आपण कनेक्ट करतो, काही स्टेटमेंट असतात ऑरने कनेक्ट करतो, काही स्टेटमेंट असतात जी बटने कनेक्ट करतो, और इफ देनने कनेक्ट करतो, इफ अँड ओनली इफने कनेक्ट करतो. असे वेगवेगळे कनेक्टिव्ह आपण आपल्या लँग्वेजेसमध्ये वापरत असतो. आणि असे वापरलेले कनेक्टिव्हचं मॅथमॅटिकल कन्व्हर्जन कसं करायचं हे आपण आताच्या या लेक्चरला बघणार आहोत. आता समजा दोन सिंपल स्टेटमेंट और दोन लॉजिकल स्टेटमेंट जी अँडने कनेक्ट असतील तर आपण लॉजिकमध्ये त्याला म्हणणार आहोत कंजंक्शन. जर ऑरने कनेक्ट असतील तर त्या पॅटर्नला म्हणणार आहोत डिसजंक्शन. इफ देनने कनेक्ट असतील तर त्याला म्हणणार इम्प्लिकेशन. आणि इफ अँड ओनली इफ म्हणजे टू वे स्टेटमेंट असतं ते, तर त्याला आपण म्हणायचं डबल इम्प्लिकेशन. ही सगळे आहेत कनेक्टिव्ह्ज. इन मॅथमॅटिकल लॉजिक, कनेक्टिव्ह्ज इन मॅथमॅटिकल लॉजिक. याचा सिम्बॉल आहे कंजंक्शनचा असा, उलटा व्ही असं म्हणू शकता. डिसजंक्शन असा, इम्प्लिकेशन वन साइडेड एरो असा असेल किंवा तुम्ही असं पण करू शकता, चॉईस तुमची आहे. आणि डबल इम्प्लिकेशनचा टू साइडेड एरो असं और, आणि एक कनेक्टिव्ह राहतोय तो म्हणजे निगेशन. आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो असा आहे. असे 5 कनेक्टिव्ह आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघूया. बुक मधलंच एक्झाम्पल आहे. 3 इज अ प्राइम अँड 4 इज अन इवन नंबर. इथे खाली लिहिते बघा. 3 इज अ प्राइम अँड 4 इज अन इवन नंबर. आता इथे बघाल तर 3 इज अ प्राइम हे एक लॉजिकल स्टेटमेंट आहे. 4 इज अन इवन नंबर हे एक लॉजिकल स्टेटमेंट आहे. आणि हा जो अँड दिसतोय तो एक कनेक्टिव्ह आहे. आणि तो अँड म्हणजे हा अँड आहे, म्हणजेच आपल्या लँग्वेज मॅथमॅटिक्स लॉजिक मधलं कंजंक्शन आहे. कळते बघा. 3 इज अ प्राइम इज अ लॉजिकल स्टेटमेंट, 4 इज अन इवन नंबर इज अ लॉजिकल स्टेटमेंट, आणि देअरफॉर अँड इज अ कनेक्टिव्ह. आता हे एक्सप्रेशन मॅथमॅटिक्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघूया. आता याला आपण एक सिम्बॉल देणार. लेट पी 3 इज अ प्राइम नंबर, Q small p small q, 4 is an even number, therefore symbolically given statement is P conjunction Q. येतं लक्षात. P म्हणजे कोण झालं? 3 इज अ प्राइम झालं.
हा क्यू म्हणजे कोण झाला, 4 इज अन इवन नंबर. आणि अँड साठी आपल्याकडे सिम्बॉल कुठचा आहे, तर हा उलटा व्ही कसा दिसतो तो सिम्बॉल आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे लँग्वेजेस मध्ये आहे ते स्टेटमेंट मॅथ्स मध्ये आपण कसं लिहिणार, पी कंजंक्शन क्यू. दुसरे एखादे एक्झाम्पल बघूया. A school is open or there is a holiday. बघा इथे सुद्धा अ स्कूल इज ओपन, लॉजिकल स्टेटमेंट आहे. देअर इज अ हॉलिडे, ओपन लॉजिकल स्टेटमेंट आहे. और इथे सरळ दिसतोय हा कनेक्टिव्ह आहे, त्यामुळे याला आपण पी म्हणू शकतो, याला आपण क्यू म्हणू शकतो. जसं वर सॉल्व्ह केलंय तसं लेट पी क्यू therefore symbolic form और सिम्बॉलिकली कसंही. आता और आहे आणि और साठी आपल्याकडे सिम्बॉल आहे पी डिस्जंक्शन क्यू असा हा सिम्बॉल आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये कसं कन्वर्ट झालंय, पी डिस्जंक्शन क्यू. असंच इफ देनचं येईल, असंच इफ अँड ओनली इफचं येईल, असंच निगेशनचं येईल. वन बाय वन आपण बघणार आहोत. पण याचा उपयोग काय, जर स्टेटमेंट असतील तर, अशी स्टेटमेंट असतील तर आपण लँग्वेजेसची स्टेटमेंट मॅथ्स मध्ये का शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बघायला लागेल ट्रूथ व्हॅल्यूज. आता मगाचंच एक्झाम्पल बघूया. पी 3 इज अ प्राईम नंबर. आता आपल्याला माहित आहे की हे करेक्ट आहे, हे जे स्टेटमेंट मी इथे लिहिलेलं आहे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. हा 3 इज अ प्राईम नंबर आहे, 3 हा प्राईम नंबर आहे. आता दुसरं स्टेटमेंट लिहिते 4 इज अ प्राईम नंबर. कळला फरक तुम्हाला लक्षात आला. 3 इज अ प्राईम नंबर हो असतो, 3 हा प्राईम नंबर असतो. 4 इज अ प्राईम नंबर असतो का, नाही. पण ट्रू फॉल्स जर तुम्ही केलात तर हे ट्रू आहे स्टेटमेंट आणि हे फॉल्स आहे. ट्रू फॉल्स जे आपण बघतोय पहिल्यापासून त्याच्यामध्ये हे ट्रू स्टेटमेंट आहे आणि हे फॉल्स स्टेटमेंट आहे. बघ याला म्हणायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट is T. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज T. म्हणजे आपलं ट्रू फॉल्स मधलं T झालं. आता हे माहिती आहे हे ट्रू नाही आहे, हे फॉल्स आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज फॉल्स. इथे लक्षात ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, ट्रू आणि फॉल्सला ते रिलेट करायचं. व्हॅल्यू जर ट्रू असेल तर टी लिहायचं, व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर आपण तिथे एफ लिहिणार. अर्थात कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ असं आपण लिहिणार आहोत. आता ज्यावेळी आपण पी कंजंक्शन क्यू म्हणतोय, पी हे एक स्टेटमेंट आहे, क्यू हे दुसरं स्टेटमेंट आहे आणि पी कंजंक्शन क्यू आहे. आता दोन स्टेटमेंट पैकी पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल, ॲट द सेम टाइम क्यू सुद्धा ट्रू असेल.
ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल, किंवा हे फॉल्स असेल, हे ट्रू असेल आणि हे फॉल्स असेल, हे फॉल्स असेल. ह्या एवढ्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. जर दोन स्टेटमेंट असतील तर त्या दोन स्टेटमेंटच्या बाबतीत एवढ्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. आयदर दोन्ही ट्रू असेल, आयदर ऑर दोन्ही फॉल्स असतील. फर्स्ट ट्रू असेल, सेकंड फॉल्स असेल, किंवा फर्स्ट फॉल्स असेल, सेकंड ट्रू असेल. कळतंय? आता ट्रू आहे त्याची व्हॅल्यू, याचाच अर्थ आपण सर्किट डायग्राम मध्ये असा घेतो की त्या सर्किट मधनं करंट फ्लो होतोय. कारण लॉजिकचं ऍप्लिकेशन जे आहे हे सर्किट साठी आहे. आणि जर व्हॅल्यू ट्रू आहे याचा अर्थ करंट फ्लो होतोय, आणि व्हॅल्यू फॉल्स आहे याचा अर्थ करंट फ्लो होत नाही आहे. म्हणजे याची जर सर्किट डायग्राम आपल्याला करायची झाली तर ती अशी येते. खाली तुमची बॅटरी असेल आणि इतर सगळं काय असेल, काय स्विच असेल, समथिंग. कळतं? आता कंजंक्शन मध्ये आहे म्हणजे हे दोन जे स्विच आहेत पी आणि क्यू हे सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. बघा, कंजंक्शन म्हणजे सिरीज मधलं कनेक्शन. हा पी स्विच आहे, हा क्यू स्विच आहे. समजा पी मधून करंट फ्लो होतो याचा अर्थ पी हा स्विच ऑन आहे आणि क्यू पण स्विच ऑन आहे. पी स्विच ऑन आहे, क्यू पण स्विच ऑन आहे. पी स्विच ऑन आहे, क्यू स्विच ऑन आहे, याचा अर्थ करंट फ्लो होणार आहे. येते लक्षात? सेकंड, समजा हा स्विच ऑन आहे आणि हा स्विच ऑफ आहे, तर काय होईल? ऑब्विसली करंट फ्लो होणार नाही. म्हणजे आपल्या घरातला मेन स्विच आहे आणि एखाद्या रूम मधलं आपलं फॅनचं बटन आहे. समजा मेन स्विच ऑन आहे आणि फॅनचं बटन पण ऑन आहे, काय होईल? फॅन सुरू होईल. सेकंड, मेन स्विच ऑन आहे, फॅनचे बटन ऑफ आहे, फॅन फिरेल का? फिरणार नाही आहे. इथला करंट ऑन आहे, इथून करंट पास होतोय, पण इथून करंट पास होत नाही, म्हणजे सर्किट मध्ये करंट पास होणार नाही, फॅन आपला फिरणार नाही. त्यामुळे हे होणार आहे ऑफ, म्हणजे फॉल्स होणार. थर्ड वन, मेन स्विच ऑफ आहे आणि आपण फॅनचं बटन लावलंय, हा ऑफ आहे, इथनं मेन स्विच बंद करून ठेवलेला आहे आणि फॅनचं बटन आपण लावलंय, फॅन फिरणार नाहीये, करंट फ्लो होणार नाही. आणि लास्ट कंडिशन जी आहे की दोन्ही जे स्विचेस आहेत, मेन स्विच पण बंद आहे, फॅनचं बटन पण बंद आहे, रिझल्ट काय मिळणार आहे आपल्याला? करंट फ्लो होणार नाही, फॅन आपला फिरणार नाही. हे झालं कंजंक्शनचं ट्रूथ टेबल. आणि मी सांगितली होती ती ट्रूथ टेबल लक्षात ठेवायची ट्रिक. याला तुम्ही कुठेही पाठांतर करायचं नाहीये. पी कंजंक्शन क्यू कसं लक्षात ठेवायचं? मेन स्विच ऑन, फॅनचं बटन ऑन, फॅन फिरणार. सेकंड, मेन स्विच ऑन, फॅनचं बटन ऑफ, फॅन फिरणार नाही. मेन स्विच ऑफ, फॅनचं बटन ऑन, फॅन फिरणार नाही. दोन्ही ऑफ असतील, सिंपल, फॅन फिरणार नाही आहे. त्याच्यानंतरचा कनेक्टिव्ह आपण बघूया आणि तो आहे डिसजंक्शन. सिम्बॉल असा आहे. आता इथे सुद्धा कंडिशन त्याच येणार सगळ्या. बघा, दोन्ही ट्रू असतील. हे लक्षात ठेवायचं असं, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. आता जे डिसजंक्शन असते त्यावेळी सर्किट मधले जे स्विचेस आहेत ते पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतात. इथे बॅटरी वगैरे असेल काय. हा पहिला आहे, याला S1 म्हणतात, याला S2 म्हणतात. करंट असा फ्लो होतोय.
आता बघा, इथून करंट फ्लो होतोय, ट्रू आहे म्हणजे करंट फ्लो होतोय पहिल्या स्विच मधून, इथूनही करंट फ्लो होतोय. ओव्हरऑल इफेक्ट काय असेल, करंट फ्लो होणार आहे. डायग्राम तुमच्या समोर आहे. जर दोन्ही ऑन असतील तर करंट फ्लो होणार. सेकंड, हे बटन ऑन आहे आणि हे बटन ऑफ आहे. नो प्रॉब्लेम, इथनं एक खालची लाईन आहे तिथनं करंट फ्लो होणार नाही, पण वरच्या लाईन मधनं करंट फ्लो होणार आहे. देअरफॉर करंट फ्लोज. थर्ड वन, वरचं बटन ऑफ आहे, खालचं बटन ऑन आहे, काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. आता फ्लो होणार नाही कधी, जरी दोन्ही बटन आपण ऑफ करून ठेवणार आहोत त्यावेळी करंट फ्लो होणार नाही. म्हणजे डिसजंक्शनचं सुद्धा ट्रूथ टेबल जे आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे पण असंच लक्षात ठेवायचं आहे. बघा, दोन्ही बटन ऑन असतील करंट फ्लो होणार. आयदर वन कुठचंही ऑन असलं तरी पॅरलल सिरीज आहे त्यामुळे करंट फ्लो होणार. करंट फ्लो होणार नाही केव्हा, जेव्हा दोन्ही बटन ऑफ असतील तेव्हा करंट फ्लो होणार नाही. त्याच्यानंतरचं आहे ते म्हणजे इम्प्लिकेशन. सिम्बॉल असा आहे किंवा असा आहे, कंडिशन त्याच आहे. याच सिक्वेन्सने आपल्याला ह्या लिहायच्या आहेत ऑलवेज, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. आता इथे एकच फक्त वेगळी आहे, याला सर्किट डायग्राम नाही आहे. टी इम्प्लाइज एफ, याचा अर्थ काय, टी इम्प्लाइज टी, हे टी इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज टी, एफ इम्प्लाइज एफ. आता टी इम्प्लाइज एफ असेल त्यावेळी फक्त एफ असतं, टी इम्प्लाइज एफ असेल त्यावेळी एफ असतं आणि उरलेल्या तिन्ही कंडिशन मध्ये हे ट्रू असतं. राहील लक्षात, टी इम्प्लाइज एफ correspond to f, otherwise t implies t is t and remaining 2 is are also true. राहील लक्षात. त्याच्यानंतरचं जे आहे ते डबल इम्प्लिकेशन आहे. सिम्बॉल मगाशी दाखवलेला आहे. पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू असं आहे. पुन्हा कंडिशन त्याच, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. आता इथे ज्यावेळी लाईक्स असतील त्यावेळी टी येतात आणि अनलाईक्स असतील तेव्हा एफ येतात. असं हे सिम्पली लक्षात ठेवायचं आहे. आणि राहिलेलं जे आहे ते म्हणजे निगेशन. पी निगेशन पी. आता निगेशन ह्या वर्ड मध्ये त्याचं मिनिंग आहे, पी जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन करायचं आहे म्हणजे हे फॉल्स होणार आणि हे जर फॉल्स असेल तर हे ट्रू होणार. दिस अ सिंपल निगेशन. ही पाचही ट्रूथ टेबलचा यूज करून आपण पुढची काही 3 टाईपची एक्झाम्पल आहेत ती आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या टेबलचा अभ्यास करा. थँक्यू.